कृष्णाय वयं नमः। पुण्य सलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावरती समाधीस्थ विश्व वंदे माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या 729व्या समाधी सोहळ्या निमित्ताने जमलेली उपस्थित वारकरी मंडळी, माऊली भक्तांना माझा या आवाजवरून प्रणाम। अखिलीय दिव्यानंद गुणगान भक्तवांच्या कल्पतरू, नंद नंदन श्याम सुंदरी यशोदा किशोर, श्रीकृष्णाच्या कथा मंदिरामध्ये उपस्थित सर्व कृष्ण भक्तांना माझ्या व्यासगुरु गादीवरून प्रणाम। तापलेल्या तापीनं जीवांना परमानंदाची प्राप्ती करून देणारी, आविड गोड मधुर असणारी अशी श्रीमद भागवत कथा, ज्या साधू पुरुषांनी आपल्या प्रपंचाचा त्याग केला, प्रभू चरित्र रूपी प्रपंचाचा विचार केला, माय बाप, तोच विचार तुम्हा आम्हाला करण्यासाठी हे मनुष्य शरीर मिळाले। आणि या मनुष्य शरीरामध्ये आलेल्या प्रत्येक जीवानं आपला आत्मउद्धार करून घेण्यासाठी ही श्रीमद भागवत कथा, ही पंढरपूर आषाढी आळंदीची वारी केली पाहिजे जीवनामध्ये। अनेक जीव जन्माला येतात आणि इथं मरून जातात, क्वचित एखादा विरळा या भगवत भक्त होऊन जातो। माय बाप, माझे ज्ञानोबाई सांगतात वर्णन करून, मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां येति तत्वत। क्वचित एखादा विरळा पुरुष पाटील या भगवत भक्तीमध्ये, या भजनामध्ये तल्लीन होऊन आपला उद्धार करून घेतो। उदाहरणार्थामध्ये वीरशाप्पा महाराज हे संत आहेत, त्यांनी हा फळ उभारला आणि त्यांच्या पाठीमाग आपण सर्व वारकरी मंडळी आलेलो आहोत। आणि त्यांच्या नंतर चालवणारे आमचे गोविंदराव पाटील चर्मन बोरगावकर, आणि यांनी सुद्धा आम्हाला सुद्धा या फळामध्ये, या सेवेमध्ये वाटा दिला, हे आमचं परम भाग्य म्हणावं लागेल। ही श्रीमद भागवत कथा सहसा महाराज श्रवण करण्यासाठी मिळत नाही, त्यासाठी भाग्य लागते म्हणतात। भाग्योदयो न बहुजन्म समरजितेन सत्संगम चलबते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोह मदांधकार नाशम विदायति तदुदयते विवेकाः। अज्ञान अंधकार घालवणाऱ्या साधन म्हणजे एकमेव श्रीमद भागवत कथा। प्रपंचामध्ये राबणारे तापलेले तापीन्न जीव, या तापीन्न जीवांना परमानंदाची प्राप्ती करून देण्यासाठी या साधू पुरुषांनी अवतार घेतला। आणि या कथेमध्ये तुम्ही सर्व उपस्थित झालात। गेले 5 दिवस झाले आपण ही श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहोत या माऊली ज्ञानोबारायच्या या अलंकापूर नगरीमध्ये। आणि आज विशेष म्हणजे समाधी सोहळ्या निमित्ताने आज एकादशीचा पर्व काळ पहा, दिवस एवढे महाराज निघून जातात, आनंदाचे दिवस, लवकरात लवकर दुःखाचे दिवस माणसाला लवकर लवकर जात नाही। फोन केल्याबरोबर धावत पळत आले आमचे दाजीबा ज्ञानेश्वर दाजी कराळे, चला आमच्या मेवण्याची कथा चालू आहे श्रवण करण्यासाठी। आणि मला साथ करण्यासाठी गोड भजनी मंडळ असणारे आमचे प्याडवादक सुमित दादा यांचं सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत। रोजच येतो म्हणालेत, पण आज आले, विशेष म्हणावं लागेल त्यांना। गौरव दादा
खूप गोड स्वभाव आहे महाराज. कलाकार कसा आहे, कलाकार लगेच ओळखले जातात. माझा एवढा मौन मोकळेपणाचा स्वभाव आहे पाटील, मी कोणालाही आपलंसं करून घेतो ताबडतोब. त्या कृष्णानं सगळ्या गोपाळांना आणि त्या गवळणीला आपलंसं करून घेतलं. ते गोविंद नावाची आणि कृष्ण नावापासून ही तयार झालेली नाव आहे. काय की विशेषतः कृष्णाने जसं सगळ्यांचं मन विचलित केलं का नाही, तसं माझ्याही जीवनामध्ये मला बरेच माझे मित्रमंडळी म्हणतात, गोविंदराव तुम्ही लयच पटवून घेता हो. मी म्हणलं वैभव दादा पटवावं लागते, काय करा. वैभव दादा गोड असणारे गायनासाठी सिंतवादक, हुगली दादा प्याडवादक. आपला ईर्ष्याप्पा महाराजांचा फट आहे का नाही, फार मोठा दिसतोय आपल्याला. हा, गोविंद, दामोदर, मुरली मनोहर, कृष्ण, कन्हैया आहे का नाही, कनवा, हे असे नाव जे गोपाळांचे कृष्णाचे आहेत की नाही, हे कृष्णाचे नाव आहेत की नाही. ज्या ज्या व्यक्तीचं नाव कृष्णाचं असेल ना, तो व्यक्ती मन ओढण्यासाठी ताबडतोब त्याला ती कलाच येते बरं का. माणसाचं मन आकर्षित करून घेण्याचं त्याला ती कला अवगत होते. कृष्ण परमात्मा कोण आहे तो कृष्ण, कुठून आलाय, कुठे होता, काय कारण आहे त्याचं येण्याचं या पृथ्वीतलावर. कारण सांगू तुम्हाला, काल आपण कृष्ण जन्म पाहिला मायबाप. या पृथ्वीतलावर अतोनात पाप वाढत होत आणि सगळे पृथ्वी माता, गाई सगळे जण देवापाशी गेले. देवाला म्हणायला लागले, देवा काही करा, तुम्ही अवतार घ्या गड्या, कारण हे पाप आम्हाला सहन होईना देवा. पृथ्वी माता याचना करू लागली कृष्ण परमात्म्याला, देवाला, विष्णू परमात्म्याला. ब्रह्मदेव सगळे जण घेऊन गेले, काहीतरी करा, तुम्ही लवकरात लवकर अवतार घ्या देवा, आम्हाला हे सहन होईना चले. कृष्ण परमात्मा विष्णू परमात्मा म्हटले, हो मी अवतार घ्यायला तयार आहे. आणि त्यांना सांगितलं शेष नागाला, चला म्हणे आपल्याला अवतार घ्यायचा आहे. शेष नागजी म्हटले, पहिल्या जन्मामध्ये मी आलतो राम अवतारामध्ये, लक्ष्मणजी झालो, देवा तुमच्यासोबत मला किती कष्ट सहन करावं लागली वैभव दादा, आहे का नाही. घेण्या देण्याचं देवा तुमच्यासोबत मला एवढा त्रास सहन करावा लागला, एवढे कष्ट मी भोगले तुमच्यामुळं, आता मी काय तुमच्यासोबत येऊ शकत नाही म्हणे. नाही म्हणे, काही करा, तुमच्या पाया पडतो, तुम्ही वडील व्हा बापा. हा, तुम्ही वडील व्हा, मी लहान होतो. हा ठीक आहे बापा, तुम्ही जर वडील मला करत असाल तर मी जन्म घ्यायला तयार आहे. कधी बरं का माणसानं समोरच्याला जर मान दिला ना, हा, तर तू आपोआप आपलं काम करू शकतो. शेष नागजीला सांगितलं तुम्ही वडील व्हा, म्हणून शेष भगवान बलराम दादाच्या रूपाने प्रगट झाले. म्हणतात गोपाल कृष्ण भगवान की. वानरांना सांगितलं, सगळ्यांना गंधर्वाला सांगितलं, चला म्हणे तुम्ही गोपाळाच्या वेशामध्ये या. कृष्ण परमात्मा अवतार घ्यायला लागले. काल अवतार घेतला माझ्या परमात्म्याने, आणि जगाचा मालक सहसा कुठेही येत नाही मायबाप, त्यासाठी साधना करावं लागते. कोणाच्या घरी जायला तयार आहे का? नाही. अहो, एखादा मोठा माणूस असेल ना, मुख्यमंत्री असेल, पंतप्रधान असेल बरं का दाजी, तर त्याला आपल्या घरी बोलवायचं म्हटलं तर येईल का? नाही येणार. त्याला चांगली घट्ट ओळख लागती योगेश दाजी. कशी लागती? पक्की ओळख लागती. हे कलाकार यायला लई महाराज ओळख पक्की पाहिजे हो. कोणासाठी कलाकार येत नाहीत, त्याला खुश ठेवावं लागते. आणि ज्या व्यक्तीला, ज्या कलाकाराला खुश ठेवण्याची खोटी जर आली ना त्याला अंगामध्ये, हा, त्याला जर ते कळालं ना, मला ते कलाकार धावत पळत येते, त्याच्यासाठी काही करायला तयार होते. हा, कलाकाराला जे पाहिजे ते द्यावं लागतंय. पाटील, हे कलाकाराला खुश ठेवण्यासाठी आपण यांच्या मनासारखं वागतो महाराज. मला सांगा, कृष्ण परमात्मा कोणाच्याही घरी जात नाही बाबा. याच्यावरून मी सांगते बरं का उदाहरण. तुम्ही म्हणसाल कुठे कशाला भटकायला वैभव दादा. हा, त्याच्यासाठी साधना लागती, आणि विशेष म्हणजे त्याच्यासाठी प्रेम सुद्धा लागते, जिव्हाळा लागते. जी साधना होती
त्या देवकीनं आणि वसुदेवाने जी साधना केली होती ना मायबाप, कितीतरी वर्ष त्यांनी तप केलं होतं म्हणतात. आणि जगाचा मालक त्यांच्या पुढं प्रगट झाले. काय पाहिजे सांगा म्हणे तुम्हाला. काही नाही देवा, तू आमच्या पोटी जन्माला यावं एवढीच इच्छा आहे. वा, देवकी माता म्हणली, देवा तू आमच्या पोटी जन्माला ये. ठीक आहे म्हटली, येतो. याच्या पोटी जन्म घेतला, यांना सुख मिळालं नाही. कारागृहामध्ये आई वडील कोणाचे? देवाचे. अरे जिथं देवाचे आई वडील कारागृहामध्ये होते, देव प्रगट झाल्याबरोबर देवाला वाटलं नसेल का त्याला कारागृहातून सुटकायचं, लवकरात लवकर केली पाहिजे. षडयंत्र रचलं होतं त्या कंसाने, त्याचं पाप वळवायचं होतं, म्हणून तिथं ठेवावं लागलं त्यांना. आणि जगाचा मालक कृष्ण परमात्मा त्याला वसुदेवजी बघा गोकुळामध्ये घेऊन जात असताना तो दिवस, ती रात्र, तो टाइम योग्य वैभव दादा काय, तो बुधवार दिवस, श्रावणाचा महिना, तो पाऊस, इजाचा कडकडाट, ढगव गडगड 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 वाजत आहे. पाटील, हीच जर कडकडाटली ना, छोट्याला म्हणतो आपण, ए घरात बस, बाहेर मरू नको, काय कर घरात ये, पाऊस यालाय, इजा लावायला. कोण म्हणतो? आपण म्हणतो भीत भीत. मग मला सांगा, तेवढ्या इजेच्या गडकडामध्ये, त्या पावसामध्ये रात्री 12 वाजता कृष्ण परमात्म्याला डोक्या उचलल्याबरोबर वसुदेवजीने उचललं, टोकरीमध्ये बसवलं. आधी टोकरी कोणती होती माहिती आहे? टोपली. कोणी टोपलीमध्ये बसत नाही देव. सुमित दादा सांभाळून घ्या, नवीन आहे बरं का, ऐका ना, कोणी टोपलीमध्ये बसत नाही. परमात्मा त्या टोपलीमध्ये बसतो. भक्ती भावानं नटलेली जी टोपली असेल ना, त्या टोपलीमध्ये माझा जगाचा मालक पांडुरंग परमात्मा कृष्ण परमात्मा बसतो. त्या देवकी आणि वसुदेवाची टोपली ही भक्ती भावानं भरलेली होती, म्हणून त्या टोपलीमध्ये जगाचा मालक बसला. आणि कृष्णाला उचललं, वसुदेवजीनं डोक्यावर घेतलं, सगळे बंधन गळून गेले आणि दरवाजे आपोआप निघाले. म्हणे बाहेर आले तर नंतर काय, बाबा एवढा पाऊस पडतोय, वाऱ्याचा सुळसुळाट सुटलेला आहे, कडकड कडकड इजेचा वर्षाव आहे, इजा चमकत आहेत. त्याच टायमाला कृष्णाला स्वतः वडील वसुदेवजी घेऊन जातो. पाटील, येथे एक संदर्भ फार गोड सांगता येतो. अरे लेकरासाठी वडील काही करायला तयार आहेत. ऐका, लेकरासाठी वडील काही करायला तयार आहेत. अरे स्वतःचा देह अर्पण करायला तयार असतात आई वडील. लक्षात घ्या माय बाप. आता एक प्रसंग मला सांगू द्या वैभव दादा, विषयाला धरून सांगतो, लक्षात घ्या. इथं कृष्ण परमात्म्याला गोकुळात नेऊन सोडण्यासाठी वसुदेवजीनं स्वतःचा प्राणाचा त्या ठिकाणी विचार केला नाही. मला काय होईल म्हणून विचार केला नाही, उचललं. लक्षात घ्या, माऊली ज्ञानोबरायाचा या 4 भावंडाचा, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई या चिमुकल्या लेकरांचा समाजाने स्वीकार करावा म्हणून त्या सुद्धा आई वडिलांनी देहांत प्रायचित्त घेतला. बरोबर आहे की वैभव दादा? जगाच्या पाठीवर मला दाखवा सुमित दादा की अरे लेकरासाठी देहांत प्रायचित्त घेणारे आई वडील भेटतील का? बाबा, तुमचं लेकरू मृत्यू पावलं ना, त्या लेकराला उठीतो आता 5 मिनिटांमध्ये. तुम्ही वडील आणा त्याचे, तुम्ही झोपा म्हणे इथं. लेकरू मेले त्या जागी तुम्ही मरा. मरायला तयार होईल बाप? प्रेम करणारा आजा तरी होईल का? कोणीच होत नाही हो. फार गोड वर्णन केले, साधू संतांनी लिहून गेलेत, म्हणजे काय खोटं नाही माय बाप. काय म्हणतात साधू संत? अरे तू एकटा आलास ना, एकटाच जाणारस. हे प्रेम करणारे जे आहेत नाही, तात्पुरतं प्रेम करतात, मरायला सरणापर्यंत जाळायला येतात,
घरी आलं की खाऊन पिऊन टम सामसूम राहतात. स्वतःचा विचार कर, तातडीनं विचार कर. कोणीच कोणाचं नसतं माय बाप. बघ दादा, गोड वर्णन आले प्रमाण म्हणू शकता तुम्ही, फार गोड वर्णन आले. बहीण कुणाची भाऊ कुणाचा सगळे सोयरे मेला मागे सर्व राहिले उठतील दागे डोळे नाही रे नाही कुणाचे कुणे श्रीराधे नाही रे नाही कुणाचे कुणे जय हो.